उत्तर पुणे जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री थापलिंग खंडोबा गडावर पौष पौर्णिमेनिमित्त भरणाऱ्या यात्रेसाठी संपूर्ण परिसर सज्ज झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील लाखो भाविक दर्शनासाठी गडावर येण्याची अपेक्षा आहे. यात्रेदरम्यान भाविकांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, प्रकाश योजना तसेच दर्शन रांगांची योग्य आखणी केल्याची माहिती यात्रा ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्त निकम यांनी दिली आहे. यात्रेचं खास आकर्षण ठरणार आहेत आकाशी पाळणे, जिलेबी गोडीशेवचे हॉटेल्स तसेच पारंपरिक बैलगाड्यांची व्यवस्था, ज्यामुळे यात्रेचं पारंपरिक रूप अधिक खुलून दिसणार आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी स्वयंसेवक, ट्रस्ट सदस्य व प्रशासन यांच्या माध्यमातून योग्य नियोजन करण्यात आले असल्याचे देवदत्त निकम यांनी सांगितले. सभा मंडप जो आहे हा अष्टकोनी सभा मंडप आहे. त्याची पिलर वगैरे उभे असून आता स्लॅब लेवल पर्यंत काम आले आणि इकडच्या बाजूला हे जे मंदिराचं दगडी काम चाललेलं आहे, तर हा नांदेडवरून लांबून दगड आणलेला जातोय आणि या दगडाला 1000 वर्षापर्यंत जरी काळ गेला तरी कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही, इतका चांगल्या प्रकारचा टिकाऊ स्वरूपाचा दगड आहे आणि काम देखील अतिशय आखीव रेखीव स्वरूपाचं चालू आहे. इकडच्या बाजूनी, पूर्वेच्या बाजूनी येणारी जी लोक आहेत त्यांच्यासाठी देखील रस्ता बाहेरच्या बाजूनी केलेला आहे आणि उत्तरेच्या बाजूनी देखील पायऱ्या आहेत की दरवर्षी लोक येतात आणि त्या यात्रेकरूंना येता यावं म्हणून रेलिंग देखील चांगल्या प्रकारचं करण्यात आलेलं आहे. लावून त्याच्यामुळे सावली देखील निर्माण झालेली आहेत आणि अनेक लोक आल्यानंतर इथं शांतपणे या डोंगरच्या कडेच्या बाजूनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाडी आहेत, चिंचा वगैरे अशी झाडं आणि चांगली सावली देणारी झाडं आहेत. आता सध्या पानगळ चालू आहे, परंतु त्याला देखील ठिबकच्या माध्यमातून पाणी देण्यात आले. इकडून पूर्णपणे सगळी झाडं खालून जर आपण व्ह्यू घेतला किंवा वरून घेतला तर एकदम चांगल्या प्रकारची हिरवीगार झाडी इथं निर्माण करण्यात आलेली आहेत. वेगवेगळं पिंपळ आहे, कवठाची झाडं आहेत, चिंचाची मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, बांबू आहे खाली. आणि हा थापलिंग यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे इथं शेवरेवडी मोठ्या प्रमाणामध्ये प्रसाद म्हणून लोक हॉटेलमध्ये खातात, जाताना बरोबर पण सोबत घेऊन जात असतात आणि स्पेशल म्हणजे जिलेबी आणि भजी. आणि या हॉटेल व्यावसायिकांनी आता स्टॉल लावायला सुरुवात केलेली आहे. इकडच्या बाजूने हॉटेल्स आहेत, इकडच्या बाजूने आहेत आणि त्यांनी पॅकिंग वगैरे देखील आकर्षक पद्धतीचं केलं होते आणि खोबऱ्याबरोबर भंडारा आपण टाकतो आणि तो प्रसाद म्हणून खात असतो. पण मध्यंतरी आपण तो जेजुरीचा प्रकार पाहिला आणि त्याच्या सर्वांना खूप वाईट वाटलं की ज्यावेळी भंडारा उधळण्यात आला आणि त्यांनी पेट घेतला, म्हणजे हे काहीतरी भेसळयुक्त आहे. तर आम्ही देखील देवस्थान ट्रस्टच्या वतीनं शासनाच्या अन्न भेसळ विभागाला कळवलेलं आहे की आपण इथं येऊन नमुन्यांची तपासणी करावी आणि जे विक्रेते आहेत त्यांना देखील आमची विनंती असेल की आपण शुद्ध जो भंडारा असेल तोच आपण खरेदी करावा. तुमची देखील फसवणूक कोणाकडून होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि उद्या जर असं कोणत्या याच्यामध्ये जर भेसळीचं काय जर आढळलं तर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही अन्न आणि भेसळ प्रशासनाला कळवलेलं आहे. म्हणून आमची व्यावसायिकांना देखील आम्ही सूचना केलेल्या आहेत का आपण जे काही चांगलं असेल ते तपासून घेऊन त्याचे इथं भाविक भक्तांना त्याचं वाटप करावं असं देखील या निमित्ताने सांगायचे. कुठल्या प्रकारचा दुराडा उधळणार नाही याची देखील आपण दक्षता घेत आहोत. शेवरेवडी बनवण्यासाठी इथं आता व्यावसायिकांची लगबग चालू आहे आणि ते आपल्या समोरच इथं बनवत आहेत. पलीकडच्या बाजूला देखील सगळं महिलांचं वगैरे त्यांचं खाण्याची इथंच व्यवस्था सगळी आहे आणि जे कामगार आहेत त्यांच्यासाठी देखील त्यांचं चालू आहे. या अंतिम टप्प्यामध्ये आहे
आणि यात्रेमध्ये महिलांच्या दृष्टीनं मुलांच्या दृष्टीनं ते एक आकर्षक असतं. आता त्यांना देखील सांगितलंय का सुरक्षितेच्या दृष्टीनं त्याचं सगळं फिटिंग वगैरे व्यवस्थित नट बोल्ट असणं देखील गरजेचं आहे, का जेणे प्रकारे कुठल्याही प्रकारचा तिथं अपघात घडू नये याची दक्षता देखील त्यांनी उभारताना घेणं गरजेचं आहे. आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हा एक चांगल्या प्रकारचा सभा मंडप लग्न कार्यालयाच्या दृष्टीनं तयार करण्याचं काम या अंतिम टप्प्यामध्ये आहे. याची लांबी 150 फूट आहे, रुंदी देखील 80 फूट आहे आणि हा 12,000 स्क्वेअर फूटचा आहे. आणि सर्वात मोठा हा मंगल कार्यालयाचा सभा मंडप असेल. समोरच्या बाजूला स्टेज आहे आणि हे काम आता जवळपास पुढच्या 1 महिन्यामध्ये जानेवारीमध्ये पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि फेब्रुवारी पासून लोकांना इथं चांगल्या प्रकारची लग्न करता यावीत यासाठी चांगल्या अधिकाधिक सुविधा कशा देता येतील हे महत्वाचं आहे. आणि इथं सगळ्यात महत्वाचं की गर्दी इथं ट्रॅफिक जाम होणार नाही. कारण पूर्वेच्या बाजूने अष्टविनायक हायवे आहेत, इकडच्या बाजूने जर आपण दक्षिणेच्या बाजूने जवळे निरगुड सरकडे जाण्याचा रस्ता आहे, पश्चिमेच्या बाजूला 2 रस्ते आहेत. एक भराडी खडकी मंतरकडे जाणार आहे, दुसरा रस्ता जो आहे तो थोरांदळेच्या बाजूला जाणार आहे आणि त्याचबरोबर अष्टविनायक हायवेला देखील अप्रोच आहेत. असे 5 ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे जिकडून लोक येतील, इकडच्या बाजूने पूर्वेकडून पारगावच्या बाजूने लोक येतात, इकडून रांजणी वळतीच्या बाजूने लोक येतात. अशा प्रकारे ज्यांना त्यांना सोयीस्कररित्या आहे. त्यामुळे इथं ह्या मंगल कार्यालयाला आणि आपलं सर्वात कमी दराचं हे मंगल कार्यालय राहील आणि सुविधा चांगल्या देण्याचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर इकडे भक्त निवास आपल्याला उत्तरेच्या बाजूने तिकडच्या बाजूने 5 रूम आहेत. त्याचबरोबर इकडे दक्षिणेच्या बाजूने 5 खोल्या आहेत. टॉयलेटची व्यवस्था महिलांकरता पुरुषांकरता आहे आणि त्याच्या पाठीमागच्या बाजूला डायनिंग हॉल देखील आहे. त्याचबरोबर उत्तरेच्या बाजूला आहे, दक्षिणेच्या बाजूला आहे, चारही बाजूला वाहन पार्किंग करण्याची व्यवस्था आहे. तिकडेच वाहन पार्क करावीत आणि हा जो मोठा रस्ता आहे यांनी कृपया वाहन आणू नयेत याची देखील आपण सर्वांना विनंती करण्यात येत आहे. त्यामुळे आता बैल खाली जाण्याची काय अडचण येणार नाही. पाठीमागच्या वेळेला खालून येणारे लोक वरून जाणारा गाडा याच्यामध्ये अपघात होण्याची शक्यता होती. म्हणून आता आपण येण्याचा रस्ता लोकांना वेगळा केलेला आहे आणि बैल खाली जाण्याकरता वेगळा रस्ता केलेला आहे. पाहतोय की पश्चिमेकडून पूर्वेच्या बाजूला बैल ज्या पद्धतीनं पळत असतात अशी ही धावपट्टी चांगल्या प्रकारची बनवण्यात आलेली आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी का पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त लांबीचा घाट जर कुठला असेल तो थापलिंगचा घाट आहे. खाली जिथून गाडा सुटतो आणि इथे येऊन ज्यावेळी गाडा थांबतो तर ह्या घाटाची लांबी ही 450 फूट आहे, 475 फूट एवढी. आणि एवढ्या लांबीचा घाट कुठेही नाही. त्याचबरोबर आपण पाहताय का लोकांना चांगल्या प्रकारे गाडी पाहता यावेत यासाठी देखील चांगल्या प्रकारची भरावे दोन्ही बाजूने करण्यात आलेले आहेत आणि त्याची देखील आता साफसफाई अंतिम टप्प्यामध्ये आहेत, जेणेकरून कुठल्याही प्रकारे गवताचा वगैरे काही अडथळा होणार नाहीत. त्यामुळं भाविक भक्तांना किंवा गाडी पाहणाऱ्या पब्लिकला देखील आमची विनंती राहील की आपण सर्वांनी एका जागेवरतीच बसून गाडी आपल्याला कशी पाहता येईल याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.